Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar. जून 2019 मधील सेट परीक्षा क्वेश्चन पेपर 1 अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामधील ए सेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामधील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT चे 5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पहा मित्र हो, एक प्रश्न जो आहे फुल फॉर्म ॲब्रिव्हिएशन असा एक प्रश्न 100% प्रत्येक क्वेश्चन पेपरमधील पहिल्या पेपरमध्ये ICTचा एक ॲब्रिव्हिएशनचा प्रश्न असतो. त्यामुळं आपण ॲब्रिव्हिएशन जे आहेत तर ते लक्षात ठेवावयाचे आहेत, पाठ करावयाचे आहेत. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 36 जो दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV. आता IPTV या शब्दाचा योग्य अद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता आहे? IPTV आता इंटरनॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन, इंटरनेट प्रोलिफरेशन टेलिव्हिजन, इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन आणि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन असे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी IPTV आता I म्हणजे इंटरनेट आणि P म्हणजे प्रोटोकॉल हे फिक्स आहे पहा. तर इथं इंटर प्रोव्हिजनल हे चुकीचं आहे, इंटरनेट प्रोलिफरेशन हे चुकीचं आहे आणि इंटरनॅशनल पॉलिटिकल हे पण चुकीचं आहे. त्यामुळं इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर आहे D. आता IPTV याचा लॉंग फॉर्म आपण पाहिलेला आहे, इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. पण याची स्थापना कधी झालेली आहे? तर एक लक्षात घ्या की IPTV तंत्रज्ञानाचे विकसनशील प्रक्रिया जी होती ती 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. पण ते 2000च्या दशकाच्या सुरुवातीला व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि प्रसारशील बनले आणि IPTV संकल्पना डिजिटल व्हिडिओ ट्रान्समिशनवर आधारित होती, जी IP नेटवर्कवर केली जात होती. त्यामुळं ग्राहकांसाठी IPTVची पहिल्यांदा IPTV 2005 मध्ये सुरू झालेली आहे. किती साली? 2005 साली सुरू झालेली आहे. फ्रान्स टेलिकॉम आता सध्या ऑरेंज टेलिकॉम असं म्हटलं जातं. तर फ्रान्स टेलिकॉम सारख्या दूरसंचार कंपन्यांनी IPTV सेवा ऑफर करणारी पहिली होती. कोण होतं? तर फ्रान्स टेलिकॉम हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे IPTVचा लॉंग फॉर्म काय आहे, ती कधी सुरुवात झाली? 2005 साली आणि फ्रान्स टेलिकॉमने त्याची सुरुवात केलेली आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवावयाचं आहे. क्वेश्चन नंबर 37. द वर्ल्ड फर्स्ट कम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप्ड इन द इयर. म्हणजे जगातील पहिला संगणक जो आहे ENIAC टिंबटिंब या वर्षी विकसित करण्यात आला. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी कम्प्युटरचे जे जनरेशन आहेत तर त्या जनरेशनवर एखादा तरी प्रश्न 100% पडतो. आता ENIAC जी जनरेशन होती पहिली, जी 1940 ते 1956 मध्ये वॉक्यूम ट्यूब्स टेक्नॉलॉजी किंवा वॉक्यूम ट्यूब फॉर सर्किटरी अँड मॅग्नेटिक ड्रम्स फॉर मेमरी
तर इनिवॅक, इडीवॅक, युनिवॅक 1, IBM 701. तर हे जे कम्प्युटर होते तर ते इनियाक जो फर्स्ट जनरेशनमधला कम्प्युटर होता तो कधी सुरू झालेला आहे, तर एक लक्षात घ्या की त्याचं करेक्ट उत्तर आहे 1940 ते 56 या पिरियडमध्ये तो सुरू झालेला होता. म्हणजे त्याचं करेक्ट उत्तर आहे 1945 ए. तर 1940, 55 आणि 1960 हे उत्तर चुकीचं आहे. तर इनिॲक हे कधी सुरू झालेलं आहे 1945 साली हे सुरू झालेला आहे, जी की जनरेशन 1 मधील हा कम्प्युटर होता. त्याच्यानंतर सेकंड जनरेशन जे आहे 1956 ते 1963 मध्ये सुरू झालेले आहे. त्यामध्ये ट्रान्झिस्टर टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केला गेला. नंतर थर्ड जनरेशन जे आहे 1964 ते 1971 इंटिग्रेटेड सर्किट्सचा वापर केला गेला थर्ड जनरेशनमध्ये. आणि नंतर फोर्थ जनरेशनमध्ये म्हणजे 1971 पासून आत्तापर्यंत मायक्रो प्रोसेसर्स टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. आणि त्यानंतर फिफ्थ जनरेशन जे आहे प्रेझेंट अँड बियॉन्ड म्हणजे सध्या काळात AI अँड क्वांटम कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग, क्वांटम कम्प्युटिंग, नॅनो टेक्नॉलॉजी यांचा वापर भविष्यात होणार आहे. त्याचं उदाहरण म्हटलं तर IBM वॅटसन किंवा गुगल क्वांटम कम्प्युटर, AI ड्रिव्हन सुपर कम्प्युटर असे AIला वापरणारं जे आहे ते फिफ्थ जनरेशन जे आहे कम्प्युटरचं ते आहे. अशा प्रकारे कम्प्युटर जनरेशनमधील इनियाक हा फर्स्ट जनरेशनमधला 1945 मधील कम्प्युटर डेव्हलप झालेला होता. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे पहा की विच कम्युनिकेशन सर्व्हिसेस हॅज बीन रिसेंटली क्लोज्ड इन इंडिया. म्हणजे भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली आहे. पोस्टल सर्व्हिस, लँडलाईन, टेलिग्राम आणि फॅक्स. तर या ठिकाणी फॅक्स अजून 100% बंद झालेली नाही आहे. लँडलाईन पण बंद नाही झालेलं आणि पोस्टल सर्व्हिसेस पण बंद झालेली नाही. मात्र जुन्या काळामध्ये तार केली जायची त्यालाच टेलिग्राम असं म्हटलं जायचं. तर ही तार जी आहे प्रक्रिया ती या ठिकाणी बंद झालेली आहे, भारतामध्ये बंद झालेली आहे. त्यामुळं 38 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर आहे C. आता तुम्ही म्हणाल की टेलिग्राम सर्व्हिस ऑफिशियली कधी बंद झाली. तर द टेलिग्राम सर्व्हिस इन इंडिया वॉज ऑफिशियली डिसकंटिन्यूड ऑन 15 जुलै 2013. म्हणजे 15 जुलै 2013 रोजी ऑफिशियली टेलिग्राम सर्व्हिस बंद करण्यात आली. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बाय भारत संचार निगम लिमिटेड. म्हणजे कुणाकडून बंद करण्यात आली? BSNL कडून बंद करण्यात आलेली आहे. ड्यू टू declining usage and the rise of modern communication technologies like mobile phones, emails and instant messaging apps. That's why Telegram service in India it was officially discontinued. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. पुढचा प्रश्न खूप सोपा आहे जो आपण नेहमी ऐकत असतो, पाहत असतो. 39वा प्रश्न आहे. फॉर रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर इन महाराष्ट्र वन मस्ट एनरोल हिमसेल्फ ऑर हरसेल्फ ऑन द वेब पोर्टल. म्हणजे महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करत इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे.
सरल, महाजॉब्स, ई सेवा आणि पवित्र. आता एक लक्षात घ्या की स्कूल टीचरची भरती सध्या कोणत्या पोर्टलच्या माध्यमातून केली जात आहे? पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जात आहे. आता सरल ही प्रक्रिया स्कूल एज्युकेशनशी रिलेटेड आहे, मात्र ती शिक्षकांच्या पगारासंदर्भात, किंवा महाजॉब ही पण आहे. मात्र पवित्र जी आहे तर ती नोकरी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना पवित्रच्या माध्यमातून नोकरी लागू शकते. तर त्यामुळं पवित्र प्रणाली वेब पोर्टल हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नेमकं काय केलं जातं तर स्कूल टीचर्स इन महाराष्ट्र, इट इज मॅनेज्ड बाय द महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, MSCE, महाराष्ट्र स्कूल काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन अँड फॅसिलिटेट द सिलेक्शन ऑफ टीचर्स बेस्ड द मेरिट अँड इलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे मेरिट आणि इलिजिबिलिटीच्या क्रायटेरियानुसार शिक्षकांची भरती केली जाते. द पवित्र पोर्टल वॉज लॉन्च्ड इन द इयर 2018 बाय द महाराष्ट्र गव्हर्मेंट. आता पवित्र पोर्टल जे आहे ते कधी सुरू झालेलं आहे? पवित्र पोर्टल 2018 साली सुरू झालेलं आहे बाय द महाराष्ट्र गव्हर्मेंट टू स्ट्रीमिंग द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर टीचर्स इन गव्हर्मेंट अँड एडेड स्कूल अक्रॉस द स्टेट. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे पहा की पवित्र पोर्टल कोणत्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे? 2018 पासून ते सुरू झालेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 40 जो आहे, विच स्टेटमेंट अमंग द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. आता भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही असा निगेटिव्ह प्रश्न विचारला जातो. तर एक लक्षात घ्या की इट इज अ प्रोजेक्ट ऑफ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी हा जो प्रोजेक्ट आहे. आता इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे पहा, पहिला ऑप्शन, इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, इट इज अ व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ अ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी, इट इज फ्रेंडली डिफरंट एबल्ड लर्नर्स आणि इट इज बीइंग डेव्हलप्ड इन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर IIT डेव्हलप करण्याचं हे पण कारण चुकीचं आहे. डिफरंटली एबल लर्नर्ससाठी इट इज फ्रेंडली आहे हे पण चुकीचं आहे, आणि इट इज व्हर्च्युअल रिपॉझिटरी हे पण चुकीचं आहे. त्यामुळं इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता अबाउट द नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, NDLI जे आहे, NDLI नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. तर NDLI इज अ प्रोजेक्ट अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, MOE मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर हा प्रोजेक्ट बनवण्यात आलेला आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया अँड नॉट डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. इट इज व्हर्च्युअली रिपॉझिटरी लर्निंग रिसोर्सेस विथ अ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. इट इज accessible and user friendly different abled learners. It is being developing maintained by IIT खरगपूर. तर NDL जे आहे ती IIT खरगपूर यांच्यामुळे सुरू झालेलं आहे.
आता NDL हे जे आहे ते कधी डेव्हलप झालेलं आहे? 2015 साली डेव्हलप झालेलं आहे. आणि ऑफिशियल लॉन्च कधी झालेलं आहे? ते 2017 साली ऑफिशियली त्याला लॉन्च करण्यात आलेलं आहे बाय द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, फॉर्मरली MHRD जे होते त्याचं आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालेलं आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया. इट इज बिंग डेव्हलप्ड अँड मेंटेन्ड बाय IIT खरगपूर. अशा प्रकारे आपण 40वी ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी पाहिलेली आहे. हे पहा मित्र हो, सेट नेट परीक्षामध्ये पहिला पेपर हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि पहिल्या पेपरमधील जे ICTचे जे MCQ आहेत ते अतिशय सोपे, प्रॅक्टिस केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने ते सोडविता येतात. तिथं आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकीसुद्धा आपण मार्क घेऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी ICT या युनिटचा जास्तीत जास्त आपण अभ्यास करावयाचा आहे आणि परफेक्ट तुम्हाला मार्क या ठिकाणी मिळू शकतात. थँक्स अ लॉट.